महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. धक्कादायक. शहाद्यात एचडीएफसी बँकेच्या लालची मॅनेजरकडून सेवानिवृत्त प्राचार्यांसह दोघांना 50 लाखांचा गंडा. एफडीची रक्कम परस्पर शालकासह त्याच्या मित्राच्या खात्यात वळवली. झटपट पैसे कमवण्याच्या नादात नामांकित एचडीएफसी बँकेच्या शहादा शाखेच्या व्यवस्थापकाने 2 सेवानिवृत्तांना तब्बल 49,50,000 रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार शहादा येथे उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये एका सेवानिवृत्त प्राचार्यांचा समावेश असून आता संबंधित बँक व्यवस्थापक, त्याचा शालक व शालकाचा मित्र अशा तिघांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रल्हाद नरोत्तम पाटील, वय 77, राहणार कमलताई हाऊसिंग सोसायटी, मोहिदे, हे एका महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी स्वतःच्या, पत्नीच्या व मुलीच्या नावे लाखो रुपयांची रक्कम एचडीएफसी बँकेच्या शहादा शाखेत मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवलेली होती. पाटील हे बँकेचे क्रीम कस्टमर असल्याने बँक व्यवस्थापक, कस्टमर रिलेशन मॅनेजर अमित अनिल पालोदकर, राहणार पालोद, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, याने त्यांच्याशी सलगी साधून त्यांच्या घरी येणे जाणे वाढवले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. या काळात पालोदकर याने पाटील यांच्या मोबाईलचे पासवर्ड मिळवले. याचाच आधार घेत पुढे त्याने पाटील व त्यांच्या कुटुंबियांची दिशाभूल करीत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल एकूण 38,20,248 रुपयांची रक्कम काढून घेतली. नंतर ही रक्कम पालोदकर याने त्याचा शालक अनिकेत सुनील महाजन, राहणार जळगाव, व त्याचा मित्र आदर्श विलास भालेराव यांच्या खात्यात परस्पर वळवली. विशेष म्हणजे या काळात बँकेकडून पाटील व त्यांच्या कुटुंबियांच्या मोबाईलवर जाणारे मेसेज देखील पालोदकर व त्याच्या 2 सहकाऱ्यांनी पुसून टाकण्याची काळजी घेतली होती. पोलिसांकडे हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी चौकशी केल्यावर पालोदकर व त्याच्या सहकाऱ्यांनी संगणमताने नियोजित कट रचून ह्याच बँकेचे आणखी एक खातेदार सखाराम दुल्लभ पाटील, राहणार श्याम विहार, जुना मोहिदा रोड, शहादा, यांच्याही बँक खात्यातून देखील 11,30,000 रुपयांची रक्कम अशाच पद्धतीने परस्पर उडवल्याचे समोर आले. आता या प्रकरणी प्रल्हाद पाटील यांच्या तक्रारीवरून शहादा पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 3 पैकी एक आरोपी अनिकेत सुनील महाजन याला बेड्या ठोकल्या आहेत. बँक व्यवस्थापक अमित पालोदकर व अनिकेतचा मित्र आदर्श भालेराव हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.